विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ है। और हमारी ये रिक्वेस्ट है कि जो आगे इन्वेस्टिगेशन होगी वो फेयर इन्वेस्टिगेशन होगी ताकि हमें न्याय मिलेगा। और जो केस है वो हमारी ये भी रिक्वेस्ट है कि ये जो केस है वो जो हमारे पहले आए थे जो अच्छे से इन्वेस्टिगेट कर रहे थे नितिन ठाकरे जी, उनको दिया जाए ये केस। और हम चाहते हैं कि इसमें फिर से जो वो कर रहा था 2014 में भी मेरे अब्बा पे हमला हुआ था, तभी भी कोई इन्वेस्टिगेशन सही से हुई नहीं थी। और फिर 2020 में भी उसने करवाया, तभी भी इन्वेस्टिगेशन हो रही थी। तो जो हमारे आयो है दिलीप पाटिल जी, वो भी मतलब उसने पैसे देके वो सब केस खराब कर दिया था। तो हमारी ये रिक्वेस्ट है कि अभी जो इन्वेस्टिगेशन होगी वो फेयर इन्वेस्टिगेशन होगी। आपने जो मांग की थी जो अधिकारी हो वो अधिकारी के नाम डिस्क्लोज ना किए जाए, क्या मानते हैं? हाँ, तो अगर अधिकारी के नाम डिस्क्लोज हो गए तो उन पर भी प्रेशर होगा। तो हमारी ये भी रिक्वेस्ट है कि जो हमारे अभी आने वाले अधिकारी होंगे उनके भी नाम डिस्क्लोज ना हो। हम लोग यही चाहते हैं। सबसे पहले तो मैं धन्यवाद कहना चाहूँगी सीएम फडणवीस को। उन्होंने जो ऑर्डर दिया है एक फेयर इन्वेस्टिगेशन के लिए, उन्होंने कहा है की अब री इन्वेस्टिगेशन होगी और वो फेयर इन्वेस्टिगेशन होगी असं त्यांनी अनाउन्स केलेलं आहे हाऊसमध्ये। आता आम्हाला जे पाहिजे दॅट इज की कोई ऐसा ऑफिसर आए, ऐसा ईमानदार ऑफिसर इस केस में इन्वॉल्व हो जो पैसे के प्रेशर से इस केस को वापस से उलझाने दे। क्योंकि इससे पहले 2014 में भी ये हुआ कि पैसे देकर वो बच गया, फिर वापस से इस बार भी जब उसने हमला किया, इतने साल से पिछले 5 साल से वो जो बच रहा है, तभी भी उसने ऐसा किया, पैसा दे दिया। तो जिस तरीके से दिलीप पाटिल जो आए थे उन्होंने पैसे लेकर इस चीज को खराब कर देती, हम नहीं चाहते कि फिर से वही चीज फेस करना पड़े। तो इसीलिए अब जो ऑफिसर हमारे केस में आए वो ईमानदार ऑफिसर हो और पैसा लेके वो दब नहीं जाए। वी वॉन्ट a fair investigation and we don't want any corrupted officers in our case। जो भी लोग जिन्होंने हमारे न्याय के लिए आवाज उठाई है, जिन्होंने हमारा साथ दिया है, we are really thankful to them। इसी तरह वो हमारा अंत तक साथ दे। और जिस तरह सीएम फडणवीस सर ने एक पिता होने के नाते हम बेटियों का दर्द समझे वो, और उन्होंने हमारी मदद करने के लिए उन्होंने रिप्लाई किया। री इन्वेस्टिगेशन का है तो अब बस ये इंसाफ हमको दिलाया जाए। नजीब मुल्ला जो आरोपी है वो मास्टरमाइंड है, उसने इससे पहले भी ये चीजें की है। उसने पैसे खिलाकर ऑफिसर्स को अपने आप को बचाने के लिए ऑफिसर्स को बोला गया कि मतलब मेरा नाम हटा दो या फिर मुझे बचा लो। तो अब आगे ऐसा ना हो तो आम्हाला फेयर इन्वेस्टिगेशन पाहिजे, आम्हाला जे ऑफिसर्स पाहिजे जो करप्टेड नहीं हो। एंड वो अब ये जो आरोपी है नजीब मुल्ला जो इतने सालों से बच रहा है, बस इसको शिकस्त मिले और इसको अरेस्ट करे। या सरकारकडून तुम्हाला किती अपेक्षा आहेत किंवा तुम्हाला किती वाटते की हे सरकार आता जसं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पुन्हा चौकशी होईल, पुन्हा आणि नजीब मुल्लांचं नाव देखील मुख्यमंत्र्यांनी त्या अधिवेशनात घेतलेलं आहे, तो तुम्हाला किती आशा आहे मुख्यमंत्र्यांकडून की ही पुन्हा चौकशी होईल आणि तुमच्या बाजूने जो निकाल तुम्हाला अपेक्षित तो लागेल? आम्हाला संपूर्ण ट्रस्ट आहे, कारण की जेव्हा सीएम सरांनी आम्हाला प्रॉमिस केले होते कि जब वो सीएम बन जाएंगे तब वो हमको न्याय दिलवाएंगे। उन्होंने अपने वर्ड्स रखे हैं, ही केप्ट हिज वर्ड्स। जो उन्होंने वर्ड्स रखे थे कि मैं सीएम पद पे आऊंगा तो मैं तुमको न्याय दिलवाऊंगा, मैं तुम्हारे लिए आवाज उठाऊंगा, मैं तुम्हारी मदद करूंगा, उन्होंने वो किया है। तो हमको पूरा भरोसा है जब उन्होंने अपना प्रॉमिस रखा है तब वो अब भी रखेंगे, वो हमको न्याय दिलाने तक हमारा साथ देंगे। मैं आपसे पूछना चाहता हूँ, स्पेशली सीएम सर ने नाम लिया था कि उनकी लड़कियों ने बहुत संघर्ष किया है, तो किस तरह से इतने सालों में आपका संघर्ष रहा है और आज जब फिर से री इन्वेस्टिगेशन होने जा रहा है तब आपको कैसा लगा? देखिए, हमें तो मतलब उन्होंने इतना अच्छा डिसीजन लिया तो हम बहुत उनके आभारी है कि उन्होंने ये डिसीजन लिया है। तो कोई भी बेटी होती वो अपने डैड के लिए ऐसे ही लड़ती, वैसे ही हम लड़ रहे हैं और जब तक हमें न्याय नहीं मिलेगा हम लड़ते रहेंगे। इसके पहले क्या हुआ था, किस तरह से केस जो इन्वेस्टिगेशन हुआ था उस बारे में आपको क्या दिक्कत है, किस तरह का इन्वेस्टिगेशन हुआ, कुछ दिशा बोल की आपकी अलग तरह से इन्वेस्टिगेशन क्या हुआ था, जरा वो बताइए।
इससे पहले जो हमारे आईओ थे दिलीप पाटिल, उन्होंने बहुत ज्यादा मतलब उसको केस को उलझा दिया था। जो हमने एफआईआर में भी नजीमुल्ला का नाम दिया था, लेकिन उसके ऊपर भी कोई कार्रवाई नहीं हुई थी। प्रूफ्स भी थे, लेकिन फिर भी उसको अरेस्ट नहीं कर रहे थे। तो मतलब उन लोग ने केस उल्टा फुल्टा कर दिया था। तो ये और नॉर्मली अगर किसी का एफआईआर में नाम होता है तो उसको इन्वेस्टिगेशन करने के लिए बुलाया जाता है, उसको पुलिस स्टेशन बुलाया जाता है, उसको इन्वेस्टिगेट करने के लिए अरेस्ट किया जाता है, ना कि उसके साथ येऊर के बंगले पर और कहीं बाहर यूपी में मीटिंग ली जाती है। तो उन्होंने इस केस को बहुत उलझा दिया और जो इतना वक्त लग गया है ना इस केस को आज सॉल्व होने में, इसकी जिम्मेदार वही है करप्टेड ऑफिसर्स। बीच में यूपी एसटीएफ ने कुछ लोगों को गिरफ्तार भी किया था, उन्होंने नाम लिया, उसका आगे क्या होगा? आपको कुछ पुलिस से कुछ आपको अपडेट दिया गया, क्या होगा? जी देखिए, ये जो केस है ना, जो यूपी एसटीएफ ने जब शूटर इरफान को अरेस्ट किया था तब उन लोगों ने एक प्रेस नोट भी जारी की थी जिसमें साफ साफ नजीमुल्ला का नाम था, लेकिन फिर भी उस पर उस वक्त भी कोई कार्रवाई नहीं हुई थी। और हमको दिलीप पाटिल की तरफ से ये कहा गया था कि प्रेस नोट जो यूपी की है वो यहाँ उसकी कोई मान्यता नहीं है। ये दिलीप पाटिल ने हमको बताया था। सी वी आर नॉट इनटू, हम कोई ऐसे लॉ स्टूडेंट भी नहीं है, वी आर नॉट दैट मच अवेयर, ना हमारे घर में ऐसा कोई केस इससे पहले हुआ है। तो दिस वॉज द फर्स्ट इंसिडेंट, द फर्स्ट थिंग जब हम लोग सब ये सब में इन्वॉल्व हुए हैं, तो हम इतने एक्सपीरियंस नहीं थे, लेकिन हमको उम्मीद थी पुलिस से, प्रशासन से कि वो हमारी मदद करेंगे। लेकिन उस टाइम पे जो करप्ट ऑफिसर थे उन्होंने हमको गलत राय दी, गलत सुझाव दिया, उसकी वजह से हम भी वो कुछ उस वक्त रिप्लाई नहीं कर पाए। बट अब हमको भी चीजें समझ आ रही है और हमको पता है जो हमारे साथ है सीएम फडणवीस सर भी है, वो हमारे साथ अन्याय नहीं होने देंगे, वो हमको इंसाफ दिलवाएंगे। मनसे पक्षात मनसे पक्षाने आतापर्यंत काय सहकार्य केले का? आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा नजीमुल्ला यांचं नाव घेतलं, जेव्हा हे सर्व त्यांनी 2 ते 3 मिनिटाचं विधान भवनाचं स्टेटमेंट आहे, त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील होते, त्यांनी काय आतापर्यंत आपल्याला मदत केली का? नहीं देखिए, हम लोगों ने लेटर्स तो सबको भेजे थे, हम सबको बताया भी था, लेकिन अभी तक एकनाथ शिंदे सर से भी हम लोग को वैसा तो कोई बात हुई नहीं है। लेकिन अगर उसके अलावा भी कुछ होगा तो हमारे घर के एल्डर्स को बताए, बट जहाँ तक मुझे पता है तो उनके तरफ से भी अभी कुछ ऐसा आया नहीं है। मनसे तरफ से आप आज तक अविनाश यादव है या फिर अभिजीत पांसे या फिर राज ठाकरे है, आप तो सबके पास गए रहेंगे तब भी और उसके बाद भी सबको आपको लेटर दिए रहेंगे, किसी से मनसे पक्ष में से किसी से आपको सपोर्ट मिला? नहीं, अभी तक तो वैसा कुछ नहीं। ठीक, लाईव्ह कोणाचं झालं? आज एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। आणि हे जमील शेख यांच्याबद्दल जो आता जमील शेख यांची केस फार ओपन आहे। 2014ला जमीलला जेव्हा पहिल्यांदा मारलं तेव्हा जमीलनी पोलीस स्टेशनमध्ये पाय तुटलेले असताना पण विधान दिलं होतं की याच्या मागे आका आहे। आकाला 5 वर्ष अटक केली नाही पोलिसांनी आणि आकानीच नंतर जमीलचा मर्डर केला। जमीलचा जो पहिला शूटर आहे इरफान, ज्यांनी गोळी मारली, त्यांनी गोरखपूरला पकडल्या पहिलं नाव घेतलं ते आकाचं आणि नंतर सातत्याने जे पकडले गेले त्या सगळ्यांनी आकाचं नाव घेतलं। आका आणि ओसामा ही 2 नावं कॉमन होती। ओसामाने अजून दोघांना सुपारी दिली होती, बैजनाथ आणि अजून एक कोणतरी होता। बैजनाथ और कोणता? देवेंद्र। बैजनाथ आणि देवेंद्र हे दोघंही राबोडीत फिरून गेले। त्यांनीही 164 अन्वये कोर्टाला सांगितलं की ही सुपारी आम्हाला नजीब मुल्लाच्या सांगण्यावरनं, आकाच्या सांगण्यावरनं आम्हाला ओसामाने दिली होती, पण आम्ही ती काय पोचवली नाही शेवटपर्यंत। ओसामाचा स्वतःचा व्हिडिओ आहे। मला या कुटुंबाचं कौतुक आहे। 5 वर्ष मी यांना कुठलीही मदत केलेली नाही, पण 5 वर्षानंतर जेव्हा या पोरींकडे मी बघितलं, या पोरी लहान होत्या जेव्हा वडिलांची हत्या झाली तेव्हा वडील कसे मारले गेले हे यांना माहित नसेल,
अतिशय लहान होत्या. पण मी जेव्हा ह्या खुशनुमा या त्यांच्या जमीलच्या पत्नीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिने माझ्याकडे रडत रडत एवढीच म्हणाली की साहब हमको पैसा नहीं चाहिए, हमको कोई तुम्हारे से मदद नहीं चाहिए, अगर देना है तो हमको इंसाफ मिला के दो. आणि मला आशा होती की देवेंद्र फडणवीसजी आमचे वैचारिक विरोधक आहेत, पण तरीही न्याय देण्याच्या बाबतीत ते मागे हटतील असं मला वाटत नव्हतं. त्यामुळे विधानसभेमध्ये मी पहिल्यांदा हे प्रकरण 5 वर्षात पहिल्यांदा मी हे प्रकरण विधानसभेत मांडलं, पुराव्यासकट मांडलं. आणि ह्याच्यात 100% पोलिसांनी योग्य प्रकाराने तपास केलेला नाही. ह्याच्यामध्ये पैशाची मोठी हेराफेरी झाली, मोठ्या प्रमाणात पैशाची हातमिळवणी झाली आणि चौकशी अधिकारीच फुटला असेल तर पुढे काय होणार. एवढी मगरुरी की ज्यांनी चौकशी अंतापर्यंत नेली होती त्याची 24 तासात बदली केली आणि बदली केल्यानंतर त्याच्या बदलीचा आदेश आकानी स्टेटसला ठेवला. स्टेटसला सगळी कागदपत्र म्हणजे पुढे जर आला तर माझी चौकशी केली 2 मिनिटात बदली होईल. लक्षात ठेवा, या स्टेटसचा सरळ अर्थ तेवढाच होता. त्यामुळे एकाही पोलिसाची न्याय चौकशी करण्याची हिंमतच झाली नाही. तर पुढेही काय होईल माहित नाही. राजकीय दबाव येतील. कारण का कोणी कोणी फोन केले पोलिसांना मला सगळं माहिती आहे. कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी याच्यात हस्तक्षेप केला तोही मला माहिती आहे. आमची आशा फक्त देवेंद्र फडणवीसांकडनं आहे आणि या कुटुंबाची आशा फक्त देवेंद्र फडणवीसांची कडनं आहे. कारण का ते भाषणाच्या दरम्यान या मुलींचा उल्लेख करत त्यांच्या आक्रोशाचा उल्लेख केला. मला वाटतं की एक पिता म्हणून ते या केसकडे बघतायत आणि जर त्यांनी पिता म्हणून या केसकडे बघितलं तर 100% या दोन्ही पुरींना न्याय मिळेल, त्यांच्या पत्नीला न्याय मिळेल. सर ते आयो होते ठाकरे तेच पुन्हा त्या ठिकाणी आता ते गव्हर्नमेंटचं प्रेरोगेटिव्ह आहे. मी फक्त त्यांना सांगितले की एका कोणाच्या हातात केस देऊ नका, 3 अधिकारी द्या म्हणजे जेणेकरून चेक राहील. एखादा पैसे घेऊन गेला तर दुसरा अडवेल, दुसऱ्याने घेतला तर तिसरा अडवेल. 3 जणांची टीम बनवा. कारण काही पॉलिटिकल इन्फ्लुएन्सची केस आहे. ठाण्यामध्ये 2,500 कोटी रुपयाचा जमीन घोटाळा झाला. पोलीस काही करत नाही कारण का पॉलिटिकल प्रेशर आहे त्यांच्यावरती. 2,500 कोटीचा जमीन घोटाळा आहे. हायकोर्टाने दाखवून दिलाय हा घोटाळा आहे म्हणून. ठाण्यामध्ये पोलिसांवरती प्रचंड राजकीय दबाव असतो, प्रचंड राजकीय दबाव. खून दाबले जातात, दरोडे दाबले जातात, खोट्या केसेस तर वाटेल तशा टाकल्या जातात, ड्रग्ज ट्रॅफिकिंग दाबलं जातं. येऊरमध्ये नंगा नाच चालू आहे, नंगा नाच. कोणाच्याही जमिनी कोणीही बळकवत आहे. मी आभारी आहे देवेंद्र फडणवीस आहे की त्यांनी येऊरचीही चौकशी लावून टाकली. मी उद्या प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. येऊरमध्ये 20,000 स्क्वेअर फीटचा बंगला बांधला जातोय. 20,000 स्क्वेअर फीटचा, जे उभ्या आयुष्यात कधी होऊ शकलं नसतं ते आज येऊरमध्ये होतंय. असा महालासारखा बंगला बांधला जातोय. मला आश्चर्य वाटतं की तुमच्या पत्रकारांच्या कशा लक्षात येत नाही. आत्ता जा येऊरला आणि बघा कसा असे म्हणजे राजमहाल बांधला जातोय जो कुठल्याही कायद्याने परमिसिबल नाही. माझा आयुक्तांना प्रश्न आहे, आयुक्त काय झोपलेत, आंधळेत आयुक्त? त्याला माहित नाही येऊरमध्ये काय चालू आहे? नुसतं गाडीने फिरून या, तुम्हाला लगेच लक्षात येईल. वन जमिनीवर कब्जा घेणं चालू आहे. TILR वन जमिनीची मोजणी करतायत ज्याला परवानगीच नाहीये. म्हणजे आदिवासींच्या जमिनीवरनं आदिवासींना हाकलून दिलंय. याही याच्यामध्ये मी देवेंद्र फडणवीसांजींचा आभारी आहे की त्यांनी सांगितलं एक अधिकारी नेमून आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू. त्यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की मुस्लिम समाजाच्या एक नेत्याला कुठेतरी तुमच्या पक्षाच्या वतीने दाबण्याचा प्रयत्न केला जातो. मला नको ते प्रश्न विचारू नका. 5 वर्ष कोण दाबत नाही. चला पुढे घे. व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ते विधान भवनात बसलेले असताना सभागृहाचं कामकाज चालू असताना ते रमी खेळताना तो व्हिडिओ दिसून आलेला आहे. काय वाटतं आपल्याला? असं आहे की या सभागृहाचं पावित्र्यच ठेवायचं नाही असं सत्ताधाऱ्यांनी ठरवलंय. सत्ताची मगरुरी आणि मस्ती इतकी दिसते की एक आमदार येतो, 5 जणांना घेऊन उभा राहतो. त्या 5 जणांमध्ये खून, मारामाऱ्या, बलात्कार, तडीपारी याचे आरोपी असतात.
एक माणूस आतमध्ये येत असतो, तो आमदार खुणवतो, मग ते 5 जण जातात आतमध्ये, विधिमंडळाच्या आतमध्ये जाऊन त्या इस्माला मारतात. पोलीस मात्र फक्त एकावर केस घेतात. व्हिडिओ काय दर्शवतो, 5 जण मारतायत, मग एकालाच का पकडलं? मला आज उभ्या महाराष्ट्राच्या वतीने अध्यक्षांना विचारायचं आहे, अशी पार्शिलिटी कशासाठी, असा पक्षपातीपणा कशासाठी? विधानसभेची लाच घालवण्याचा असा प्रकार घडला असताना जे आम्ही लोकशाहीचं मंदिर मानतो, हे नशीब मी त्या परिसरातच नव्हतो, नाही ते यांनी सगळं बिल माझ्या नावावर फाडलं असतं. म्हणजे जो आमदार शरद पवारांविषयी अतिशय घाणेरड्या शब्दात बोलतो, जो आमदार उद्धव ठाकरेंना अतिशय खालच्या शब्दात बोलतो, सूर्याजी पिसाळांची औलाद असं म्हणतो, म्हणजे बाळासाहेबांना हे नव्हतंय तुम्ही, जयंत पाटलांनाही तेवढ्याच घाणेरड्या शब्दात हे नव्हतं. म्हणजे काय, कुठली मगरुरी, कुठली मस्ती, हा कुठला सुसंस्कृतपणा? आणि त्याच्यात आता महाराष्ट्राची द्रौपदी झाली आहे, जुगारावरच लावला अख्खा महाराष्ट्र. विधिमंडळामध्ये जिथे गांभीर्याने चर्चा चालू असते, लोकांचे प्रश्न सोडवले जातात, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातात, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल चर्चा होते, शेतकऱ्यांच्या हमीभावाबद्दल चर्चा होते, त्या सभागृहात हमी नाही तर रमी खेळली जाते. हमीची चर्चा नाही, रमीची चर्चा करू. मला वाटलेलं एव्हाना राजीनामा घेतलेला असेल. एखादा मंत्री चर्चा सोडून खाली मान घालून रमी खेळताना दिसतोय, आणि ती पण रमी की ज्याच्यामध्ये मागच्या आठवड्यात म्हणजे दोन तरुण पोरांनी आत्महत्या केली गळफास लावून. इथं काय आत्महत्या करतील असं मला वाटत नाही, पण धन्य आहे. हे सभागृहाचं पावित्र्य कसं राहणार? तुम्ही विरोधक म्हणून जो काही प्रकरण काढला, एकाच्या शेत जमिनीवर म्हाताऱ्याला फसवलं होतं, आटपाडीमध्ये घटना आहे, ती घटना लक्षात ठेवून याचा राग मनात ठेवून हे संपूर्ण प्रकरण झालं का? त्यांनी कशाचाही राग कशावरही काढावा, माझ्याशी मला काही घेणं देणं नाही. मी प्रकरण काढत राहील. सगळे व्हिडिओ स्पष्टपणाने दाखवत आहेत चुका कोणाच्या आहेत. माझी चुकी असेल तर मी उभ्या महाराष्ट्राची सभागृहात नाही, गेटवे ऑफ इंडियात जाऊन महाराजांच्या चरणी जाऊन माफी मागेल. आणि म्हणून मी कुठेही खेद व्यक्त केला नाही, तर म्हटलं फक्त मला वाईट वाटतं की असले प्रकार या सभागृहात करतात. आम्ही 25 वर्ष सभागृहात आहोत. सभागृहात टोकाची भांडणं होतात, टोकाची, पण बाहेर येऊन आम्ही एक दुसऱ्यांना हात मिळवतो. आमचं आणि अनेक सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं मंत्र्यांचं वाजत असतं, म्हणून आम्ही एक दुसऱ्याचे शत्रू नसतो, शत्रुत्व नसतो, द्वेष नसतं, वैर नसतं. 5 गुंड घेऊन यायचे, मकोकाचे आरोपी आणायचे, एमपीडीएचे आरोपी आणायचे, खुनाचे आरोपी आणायचे, त्यांना एकत्रित उभं करायचं आणि नंतर खुनवायचं, जाऊन मारा. ते जाऊन मारतात. पोलिसांना तो व्हिडिओ दिसत नाही. मी नावं देतो ना कोणी मारलेत त्याची, मी नावं दिलेली आहेत ऑलरेडी. का पोलिसांनी आजपर्यंत कोणाला बोलवलं नाही? आजही मला एक शिव्या घालणारा फोन आलाय, तो आता मी थोड्या वेळाने व्हायरल करेन. काय घाणेरड्या शिव्या देतात, काय घाणेरड्या शिव्या देतात. त्याच्याने काय आम्हाला फरक पडत नाही, पण हेच राजकीय संस्कार पहिला जन्माला घालतात तुम्ही. म्हणजे आपण सत्तेत आहोत पाय असा संदेश तर सत्ताधारी देत नाहीयेत ना. तर मला कोण अडवणार आहे? या आविर्भावात आता वागणं सुरू झालं, आणि त्याच आविर्भावात सगळे गुंड आतमध्ये आले आणि मारहाण केली, आणि मारणाऱ्याला जेलमध्ये म्हणजे ज्यांनी मार खाल्ला त्याला जेलमध्ये, आणि मारणारे सगळे मोकाट फिरतात. मला माहित नाही माझ्यावर काय गुन्हा आहे. माझा कार्यकर्ता आहे नितीन देशमुख, हा माझा कार्यकर्ता आहे आणि मला अभिमान आहे. त्याची कुठेही चुकी नाही. त्याला मारलेला आहे आणि त्याला निष्कारण अरेस्ट केली. त्याच्या विरुद्ध जर मी त्याच्या बाजूने मी जर उभं राहिलो नसतो ना,
मला उभ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी थोपडावला असता की हा कसला नेता, मी कार्यकर्त्यांचा माणूस आहे, माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर मी प्राणाची बाजी लावून लढेल, हे महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं. आणि मी आणि रोहितने जी भूमिका घेतली, आम्हाला दोघांनाही त्याचा अभिमान आहे की होय, आम्ही कार्यकर्त्यांबरोबरच राहू, आम्ही महाराष्ट्राच्या जनतेबरोबरच राहू. तुम्हाला काय करायचं ते करा, काय गुन्हा नोंदवायचा, काय पोलिसांना आम्हाला जेलमध्ये घालायचं घाला. सुनील तटकरे तुमच्यावर जो गुन्हा दाखल झालेला जी सरकारी कामामध्ये अडथळा, तशाच प्रकारचा गुन्हा रोहित पवार यांच्यावर देखील त्या दिवशी आझाद मैदान पोलीस म्हणजे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करणार. सेम की सरकारी कामाला अडथळा असे पोलिसांनी आम्हाला उद्धट बोलायचं, पोलिसांनी आमच्यावर खोट्या केसेस टाकायच्या, पोलिसांनी आम्हाला योग्य प्रकार, आम्हाला 3 तास फिरवलं. आम्ही फक्त विचारलं नितीन देशमुख कुठे आहे, आम्हाला 3 तास फिरवलं. इथे जाऊ नका. आम्ही इथे गेलो की तिथे सांगायचं इथे नाही तिथे आहे, मग तिथे गेलो की सांगायचं तिथे नाही इथे आहे. अरे कोणी चिडेल यार, आम्ही पण आमदार आहोत. रात्रीचे 3 वाजलेले होते. संपूर्ण स्ट्रेस दबावामुळे आम्ही थकलेलो होतो, चेहऱ्यावरती थकवा दिसत होता, मनामध्ये राग होता. पोलीस मस्त टिंगळ मस्ती करत होते, स्वतः एसी केबिन मध्ये बसून होते. हात जोडून सांगत होतो मी की साहेब मला सांगा तर तो कुठे आहे, कारण का शेवटी त्याची पत्नी आणि आई मला फोन करत होती की नितीन कुठे आहे, नितीन कुठे आहे, नितीन कुठे आहे. काय उत्तर देऊ मी त्या पत्नीला आणि आईला? त्या कार्यकर्त्याची जबाबदारी आपल्यावर असते. आई तेच म्हणाली त्याची, अहो तो तुमचा माणूस आहे ना साहेब, कुठे बघा ना. आणि आजकालच्या परिस्थितीमध्ये काय त्याचा गेम बिम करून टाकला असता, कुठेतरी गाडीतनं ढकलून गेला असता, काय भरोसा आहे सध्या. अहो जर विधिमंडळात येऊन लोक मारण्याची तयारी करतात, आमदारावरती हल्ला करण्याचं प्लॅनिंग करतात, महाराष्ट्रात कोण सुरक्षित आहे? सत्ताधारी पक्षाला हे वाटलं नाही की शरद पवारांवर बोलतो, ह्याला थांबवायला हवं. हा बाळासाहेब ठाकरेंवर जातोय बोलताना, आपण याला थांबवायला हवं. अहो ज्या बाळासाहेबांमुळे तुम्ही सत्तेत आलात, तुमची ओळख झाली महाराष्ट्रात, त्या बाळासाहेबांना तो सह्याद्री पसाळ म्हणण्यापर्यंतची जी मजत जाते. जयंत पाटलांसारख्या अनुभवी नेत्याला इतकं छळलं जातं. नवीन कॅसेट, नवीन माझा फोन कुठे रे? ऐका, मी ऐकवतो काय फोन आलेत. ऐका, महाराष्ट्राला यांची राजकीय संस्कृती समजू द्या. शिव्या तर मी पण देऊ शकतो, तो जेवढा शिव्या देतो त्या दुपटीने शिव्या देणारा मी माणूस. काय चालू आहे, तुला गोळ्या घालीन, तुला मारून टाकीन. आणि कोण घाबरत रे? 40 वर्ष झाली मी लढाई लढतोय विचारधारेची, तेव्हा नाही घाबरलो मी. गोळ्याच खायच्यात ना, मरायचंच आहे ना. मरण आज आहे, उद्या आहे. जायचंय 4 खांद्यांवरनं तर जायचंच आहे. अजरामर पट्टा तर कोणीच घेऊन आलेलं नाही. आणि काय संस्कृती जन्माला घालताय? सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी हे जरूर ऐकावं माझं की हे थांबवा, ह्याच्याने नुकसान तुमचं होत आहे. हे तुम्ही चालवूही शकणार नाही, चालवूही. दादा मी नाही ऐकत तुम्हाला, दादा हे ऐकवत नाही मी तुम्हाला, पण मी हे ट्विट करणार आहे. हे मी ट्विट करणार आहे. महाराष्ट्राला इकडू द्या काय प्रकारची संस्कृती जन्माला घातली जाते. जनतेचे प्रश्न मांडत असताना जनतेचे प्रश्न अहो कोणी हमी द्यायची तर मी खेळतोय. त्यांनी आता एक्सप्लेन दिले की मी युट्यूब बघत असताना त्याची ऍड आली, मी खेळत नव्हतो असं माननीय कोटे म्हणतात. बोट हलताना दिसत आहेत ना, राजा खाली गुलाम वरती. ऍड बघताना कळतं आणि खेळताना पण दिसतं ना.
खेळताना बोटावरनं आपण पत्ते खालीवरती करताना होत नाही. आम्ही बघत असतो ना, तेव्हा आम्ही ॲडव्हर्टाईज बघत असतो, आम्ही काय काय बघत असतो, पण रमी खेळत नसतो. आम्ही गाणी बघत असतो. कधी कधी ठीक आहे, बोर झालं तर काय काय करत असतो. आम्ही आतमध्ये बसून माहिती घेत असतो. कित्येक वेळा माझ्या भाषणांची माहिती मी आतमध्ये बसल्या बसल्या गुगलवरनं काढत असतो. कित्येक वेळा इतिहासाच्या अनेक तारखा ज्या डोक्यामध्ये फिट करायच्या असतात ते आम्ही शेवटच्या क्षणी मग गुगलवरनं काढतो. तुम्ही हे सर्व प्रश्न मांडत असताना तुमच्या कुटुंबाला इन्व्हॉल्व्ह केलं जाते. नाही, माझ्या बायकोला माझ्या पुरीला ज्या पद्धतीने गोवण्यात आलं, माझ्या पुरीच्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल ज्याबद्दल बोलण्यात आलं, ते सगळं धक्कादायक हो. आता माझी पोरगी आणि माझी बायको तेवढेच मजबूत आहेत म्हणून एखादी म्हणजे गरीब बिचारी पोरगी असेल तर बिचारी कोलमडून पडायची. ही संस्कृती मी महाराष्ट्रात जन्माला घालता. आमचा पक्ष खूप वेगळा आहे, सुसंस्कृत आणि संस्कारित आहे असं म्हणणाऱ्यांच्या पक्षामध्ये ही पैदास. सर उद्धव ठाकरे आणि बस सर हिंदी बता दीजिए. माणिकराव कोकाटे हिंदी बता दीजिए. माणिकराव कोकाटे मी 2 विषय सोडून कुठल्याही विषयावर बोलणार नाही. कृषि मंत्री जिस तरीके से सभागृह के अंदर रमी खेलते हुए दिखाई दिए, उसका वीडियो देखो सोशल मीडिया पे आया है, लेकिन कहीं न कहीं यही मंत्री जो अनेक मरतबा इनके ऊपर अनेक आरोप लगे थे, कोई कार्रवाई नहीं होती इनके ऊपर. मालूम नहीं लाडले होंगे. लाडका मंत्री असेल तो लाडकी बहीण, तसं लाडका मंत्री असेल लाडका मंत्री होगा, वो चहिता मंत्री होगा, तो कैसी कार्रवाई होगी? कार्रवाई होने के लिए जिम्मेदारी लेना जरूरी है. जिम्मेदारी नहीं लोगे तो क्या करोगे? महाराष्ट्र में जिस तरीके से जो शेतकरी जो आत्महत्या दल है, उनके कहीं न कहीं मुद्दे को नजर रखते हुए मंत्री जिस तरीके से उनकी समस्याओं को सुलझाने, लेकिन कृषि मंत्री इस तरीके से उनका वीडियो सामने आता है. हा व्हिडिओ द्यायचा. ही ॲडव्हर्टाईज आहे. ही ॲडव्हर्टाईज आहे. ॲडव्हर्टाईजला एक वरती चेहरा येतो, असं दाखवत नाही. हे पत्ते दिसत आहेत काळी आणि त्याच्यावर त्यांचं बोट दिसतंय. राज्यामध्ये देणे औषध शेतकरी आत्महत्या करतात आहे, पिकाला भाव नाही. जाऊ द्या, रमी खेळायला सांगा ना. आता तुम्ही पत्रकार पण जास्त चिंता करू नका. सांगा रमी खेळा. जंगली रमी में मिल रहे 1,30,00,000 रुपये. म्हणजे काय झालं, हमी भाव पण गेला आणि कर्जमाफी पण झाली. रमी खेळले 1 करोड रुपये मिळतील. हे नवीन योजना. रमी खेलो कर्जा चुकाओ. आपण गेल्या आठवड्यात देखील अशा प्रकारे पत्रकार म्हणजे मद्य परवान्यांचा त्यावर देखील तुम्ही अनेक लोकांना एक्सपोज केलं होतं. अनेक लोकांना एक्सपोज करून ते हे मांडलं होतं. त्यानंतर मग अजित पवार सांगितले की असं काही झालंच नाही, असं काही होणार देखील नाही, दोघांना नाही. आता पुन्हा त्यांचेच मंत्री आहे. आज दुसरा रविवार आहे, त्या दिवशी अशा प्रकारची घटना घडली. राजीनामे सत्तेची मुजोरी. मद्य परवाने काय घरातच द्यायचे आहेत. घरातच द्यायचे आहेत मुद्दे परवाने. कुठला ब्रँड कोण चालवतं येईल ना महाराष्ट्रासमोर. आता कुठल्या ब्रँड चालवत असताना कोण त्याच्यामध्ये डायरेक्टर आहेत, कुठल्या कंपनीमध्ये कोण डायरेक्टर आहे येईल ना समोर. लपत काहीच नाही हो, लपत काहीच नाही. एकीकडे शुगर इंडस्ट्रीवर कब्जा असताना लिकर इंडस्ट्रीवरही कब्जा आपला असावा अशा विचाराने हे सगळं गेम चालू आहे. त्याचे कोण राजीनामे घेणार? कोण राजीनामे घेणार? कोएलिशन गव्हर्नमेंट आहे. मला देवेंद्रजींची हतबलता दिसते. मला देवेंद्रजींची हतबलता दिसते. तरी ते हिमतीने त्यांनी 2-3 प्रकरणांमध्ये इशारे दिले आहेत. सर, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला, मात्र 200 दिवसानंतर ते परत बोलतात की माझ्याशी वेळ असले तर बीडचं नाव का खराब केलं, अशा प्रकारचं वक्तव्य आहे.
सर, मनसे नेता जमील शेख की जिस तरीके से हत्या कर दी गई थी, उस मामले में दोबारा इन्वेस्टिगेशन हुई है, ऐसा मुख्यमंत्री ने कहा है। जी, मुख्यमंत्री को कहीं ना कहीं कागजात पढ़ के, और खास करके ये बच्चियों ने जो उनको खत लिखा था, उन मुझे लगता है कि उनमें के अंदर छुपा हुआ बाप जागा हो गया, और उन्होंने ही उनके माँ से कहा था, कुलसुमा जो यहाँ बैठी है उनकी माँ जमील की पत्नी जो बेवा है, उनसे कहा था कि मैं तुमको न्याय दूंगा, मुझे मुख्यमंत्री बनने दे। मुझे लगता है उनके ही दुआओं से वो मुख्यमंत्री बन गए, और मुख्यमंत्री बनने के बाद अब ये हो रहा है। सर, परिवार वाले मांग कर रहे कि जो अधिकारी आएंगे उनके नाम डिस्क्लोज ना किए जाए। ऐसा है, मैंने भी उनसे कहा है कि 3 की टीम बना, क्योंकि एक को खरीदा जा सकता है, 3 को नहीं खरीदा जा सकता। अब अगर न्याय ही करने जा रहे हो तो ठीक से करो। ऐसी हमारे मुख्यमंत्री के पास न्याय हो की मांग होगी, और मैं ये बच्चियों को उनको मिलने के लिए, उनका आशीर्वाद लेने के लिए, उनकी दुआएं लेने के लिए लेके जाने वाला हूँ। ये बच्ची जब जमील मरा तब मेरे ख्याल से 5 साल की थी, 7 साल की थी ना बेटा, ये अभी वो 10वीं में है। 10 साल की थी वो जब भी मरा वो तभी 10 साल की थी, अब ये 10वीं में गई। 10वीं में 90% मिलाई उसने। जब दिन रात माँ को रोते हुए देख रही है, घर में पूरा तनाव है, इस हालत में ये लड़की ने 90% मिलाया। इसको आगे बढ़ाने की जिम्मेदारी समाज की तरफ से हमने लेनी चाहिए, क्योंकि बाप नहीं है घर में तो उनके ऊपर क्या गुजरती होगी ये एक बाप को ही पता चलता है। और मुझे लगता है कि देवेंद्र जी फडणवीस आज बाप के रूप में आगे आ गए। सर, जिस तरीके से ये केस इन्वेस्ट हुआ, परिवार की सुरक्षा को लेकर क्या कुछ मांग? अरे कौन मारेगा यार, बहुत मारने वाले गए अभी, छोड़ो। देखो आसान है क्या? पहले 1 बार मारा किसी को, 2 बार मारा किसी को, क्या अमर पट्टा लेके आएगा? गोली मारते घूमेगा क्या? डराओ मत यार, डराओ मत। और ये लड़कियां जो लड़ रही है वो डरने वाली नहीं है। वैभवी देशमुख डरी क्या? मैं लड़कियों, ये जो फैमिली है उनके लिए मुझे दिल में बहुत ये है। 5 साल अकेले लड़ते रहे, अकेले, बिना पैसे के। मालूम नहीं बेचारे क्या करते थे, क्या खाना खाते थे, कैसे थे, लेकिन हर कागजात लाने में इनकी जो भी टीम है वो कामयाब रही। उसकी वजह से तो केस स्ट्रांग हुई है। अगर ओसामा ने मोहसिन बटले का नाम लिया है तो मोहसिन बटले को कभी बुलाया पुलिस स्टेशन में? लो ओसामा की नार्को टेस्ट, सच और झूठ 2 मिनट में सामने आ जाएगा। है आपके ताबे में हो ओसामा। पहले एक को सुपारी देता है, वो कहते हैं कि हमको आका ने बोला था। फिर जिसको सुपारी देते हैं, जो गोली मारता है, वो कहता है कि आका ने मारने को बोला है। तो और इसमें एक नाम कॉमन है, वो है ओसामा। और ओसामा वीडियो भेजता है, वीडियो में नाम लेता है आका का। तो लो ना, करो नार्को टेस्ट करो आका की, अपने इसकी, ओसामा की, सब सच झूठ सामने आ जाएगा। क्लस्टर को लेकर जिस तरीके से हत्या, ये क्लस्टर से ही हत्या हुई, क्योंकि क्लस्टर को विरोध कर रहे थे। इनफैक्ट हम लोगों ने ओसामा के नार्को टेस्ट करवाने के लिए लेटर भी दिया है, बट अब तक के कुछ हुआ नहीं। उसमें भी उनकी कस्टडी में ही है, लेकिन फिर भी अभी तक के कुछ पता नहीं। देखो लड़कियां कितनी होशियार है, ये तो अभी मुझे मुद्दा ध्यान में आया। अपने को लगता है कि अपन बहुत होशियार है, जिसका जलता है ना अंदर से दिल, मुसीबत उसको बहुत होशियार बना देता है। वैसे लड़कियों का हुआ। चला। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।